देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात. देवदीपावलीचा दिवस हा मुख्यतः चित्पावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांच्या भजनाचा दिवस असतो. या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. देवदिवाळीचा अर्थ काय आहे? देवदिवाळी म्हणजे सर्व देवदेवतांना समर्पित दिवाळी. हा दिवस पूर्णपणे त्रिमूर्ती देव आणि इतर देवतांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. हिंदूमध्ये या सणाला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. भाविक सर्व देवतांना आणि देवतांना प्रचंड भक्ती आणि समर्पणाने प्रार्थना करतात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रूपात इतर भारतीय धर्मांमध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. दिवाळी म्हणजे काय आणि तो कसा साजरा केला जातो? दिवाळी हा भारतातील सर्वाधिक साजरा केला जाणारा आणि सर्वात महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा एक साधा उत्सव नाही, तर तो आनंद, एकता आणि नात्यांचा उत्सव आहे. हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करतो. देवदीपावली म्हणजे काय? देवदीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. चित्पावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे, घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असते. त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्टीचे 6 दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात. दीपावली का साजरी करतात? नरकासुरावर कृष्णाच्या विजयानंतर वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीची खरी कहाणी काय आहे? हनुमान आणि सुग्रीवाच्या सैन्याच्या मदतीने राम रावणाचा पराभव करण्यास सक्षम होतो. जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो, ज्याचा समानार्थी शब्द दिवाळी आहे. कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. देव दीपावलीची तारीख दिवाळी सणानंतर सुमारे 15 दिवसांनी येते.
देवदिवाळी आणि दिवाळीमध्ये काय फरक आहे? दिवाळी आणि देवदिवाळीमध्ये काय फरक आहे? दिवाळी भगवान रामाच्या पुनरागमनाचे उत्सव साजरे करते. तर देवदिवाळी भगवान शिवाच्या त्रिपुरासुरावरील विजयाचे स्मरण करते. देवदिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. दिवाळी अमावस्येला साजरी केली जाते. त्यापेक्षा वेगळी. दिवाळीचा मुख्य दिवस कोणता आहे? दिवाळीचा तिसरा दिवस हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. लोक या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांना संपत्ती आणि समृद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करतात. कार्तिक पौर्णिमेच्या अनुषंगाने येणाऱ्या या महत्त्वाच्या हिंदू प्रसंगी गंगा घाटांवर हजारो दिवे लावले जातात आणि पवित्र विधी केले जातात. देवदिवाळीला घरी काय करावं? देव दीपावलीच्या दिवशी दिव्याच्या रोषणाईचे महत्त्व. भगवान शिव यांच्या सन्मानार्थ भक्त दीपदान दिवे अर्पण करत असताना मंत्रोच्चार, शंखध्वनी आणि धुपाच्या सुगंधाने वातावरण दरवळते. असे म्हटले जाते की या दिवशी घरी दिवे लावणे देखील खूप शुभ असते आणि ते सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी आणते. यंदा देवदिवाळी कधी? देवदिवाळीची पूजा कधी करावी? देवदिवाळीला काय करतात? दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असतं. दिवाळी संपल्यानंतर लगेचच देवदीपावली असते. देवदिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देवदिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी असते. देवदीपावलीचा इतिहास काय आहे? राजाने आजच्या मीर घाटाजवळ एक शिवलिंग स्थापन केले आणि शिवाला तिथे कायमचं राहण्याची विनंती केली. आनंदाने भरलेले देव काशीला परतले आणि त्यांनी घाटांवर दिव्यांच्या रांगा लावल्या. आनंदाने भरलेले देव काशीला परतले आणि त्यांनी घाटांवर दिव्याच्या रांगा लावल्या. ज्यामुळे देव दीपावली हा दिव्य घरी परतण्याचा उत्सव म्हणून उदयास आला. आज हा उत्सव थक्क करणारा आहे.